हाय हॅलो नमस्ते, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मयुरी लाईफस्टाईल अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी गेली होती माझ्या एका मैत्रिणीसोबत हॉस्पिटलमध्ये. छान हॉस्पिटल आहे महाकाली म्हणून. आमच्या घरापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे. ही हॉस्पिटलची एंट्री आहे. हॉस्पिटलच्या एंट्रीलाच त्या गौतम बुद्धाचं असं छानसं स्टॅच्यू ठेवलं आहे आणि त्या बुद्धांना पाहून असं ना मन अगदी शांत होतं ना. आणि त्याच्या आजूबाजूला अशी छान हिरवी हिरवी प्लांट लावली होती. आज आमच्याकडे खूप पाऊस असल्यामुळे हॉस्पिटलला एवढी काही गर्दी नव्हती, त्यामुळे आमचा सहज नंबर लागला. माझी फ्रेंड गेली डॉक्टरांकडे कॅबिनमध्ये. तोपर्यंत मी माझी मस्त हॉस्पिटल बघण्यात व्यस्त होते. छान हॉस्पिटल आहे. इथले जे डॉक्टर आहेत सोनाली चौधरी म्हणून, खूप छान येतात ते पेशंटसोबत. आणि तिच्यासाठी काहीतरी हेअर प्रॉब्लेम आहे म्हणून हा शॅम्पू तिला दिला. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे. नंतर आम्हाला जायचं होतं तिथून शॉपिंगला. माझ्या मुलांसाठी मला घ्यायचे अम्ब्रेलाज आणि रेनकोट, त्यामुळे आम्ही तिथून निघून शॉपिंगला गेलो. त्यानंतर मी रेनकोट्स पाहिली. माझ्या मुलींचं सारखं चालू होतं, मम्मा मला पिंक आणि पर्पल, मम्मा पिंक आणि पर्पल असे कलर्स त्यांना खूप आवडतात. ही बघा मस्त तिची हे तिने चॉईस केलं आणि हिनेही पिंक घेतलं आणि पिंक अम्ब्रेला तिला आवडली म्हणून तिचं सारखं चालू होतं, पप्पा माझा एक फोटो काढा ना, पप्पा माझा एक फोटो काढा ना, सारखी ती बडबड करत होते. लहान पोरांचं कसं असतं ना, त्यांच्या आवडीच्या वस्तू भेटल्या म्हणजे ते एकदम हॅप्पी असतात. छान शॉप आहे ही. आता पावसाचं सीझन असल्यामुळे सर्व शॉपमध्येच हे अम्ब्रेलाज आणि रेनकोटच पाहायला मिळतात. आणि मीही कन्फ्यूज होते की नेमकं मी काय घेऊ, रेनकोट घेऊ की अम्ब्रेला घेऊ. पण माझ्याकडे एक रेनकोट असल्यामुळे मी काय केलं, एक अम्ब्रेलाच घेतली माझ्यासाठी. मुलींचं परत अजून कन्फ्युजन चालूच होतं, मम्मा ही घेऊ की ती घेऊ अम्ब्रेला. त्यांचं अजून डिस्कस झालेलं नव्हतं. आणि हा मस्त अशा रेनकोट तिथेच घालून छान छान फिरत होत्या. मीही पिंक छत्री मला आवडली. त्यानंतर माझे मिस्टर मला कन्फ्यूज करत होती, ऑरेंज पण छान आहे. मलाच समजत नव्हतं मी नेमकं कुठलीच अम्ब्रेला चॉईस करू. मग मला शेवटी मी पिंक अम्ब्रेला डिसाईड केली. त्यानंतर मी परत अजून काहीतरी शोधत होते. आय थिंक मी रेनकोटच बघत होते. त्यानंतर घरी गेलो. मग माझ्या मिस्टरांचं खूप दिवसापासून मन होतं की आज मस्त भरलेली भेंडी बनव. मग काय लागले कामाला आणि बनवली भेंडी. भेंडीला मस्त छानपैकी मधून चीर टाकली आणि जो मी मसाला तयार केला होता तो मसाला मी त्यात भरला आणि छानपैकी असं मस्त भरली भेंडी. त्यांना खूप आवडते. खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती. म्हटलं चल आज आहे वेळ तर बनवून टाकू. मग ही भेंडी बनवली. त्यानंतर भेंडीसोबत पोळ्या बनवल्या आणि बस. मग नंतर या भेंडीला तडका देण्यासाठी मी फक्त 1 पळी तेलमध्ये राई